अजून अजूनही प्रोसेसमध्ये आहे तो. माझ्याकडे माझा मोबाईल नाही आहे. नाही, वन ॲट अ टाईम. मोबाईल फोन माझी आज सगळ्या मीडियाला आणि जे हे बातमी बघतायत त्यांना विनम्र विनंती आहे की मोबाईल कुणाचाही हॅक होऊ शकतो. मी जेव्हा पोलीस कंप्लेंट केली तेव्हा पोलीस यंत्रणेने मला सांगितलं की 4 दिवसापूर्वी पोलिसांना एक नोट आली होती की एक नवीन काहीतरी हॅकिंगची सिस्टम लागलेली आहे, ज्याच्यात आपल्या ओळखीच्या नंबरवरनं, म्हणजे मला जो मेसेज आला तो ओळखीच्या नंबरवरनं आला, तो मी वाचला आणि त्याच्यानंतरच माझा फोन हॅक झाला. माझ्या सहकारी जयंत पाटील जी माझ्या शेजारी बसले होते, माझं व्हॉट्सॲप बंद झालं काम करायचं, म्हणून मी त्यांना विनंती केली की मला तुम्ही मेसेज पाठवू शकता का. तर त्यांनी मेसेज पाठवला, तो माझ्याकडे आला नाही म्हणून मी फोन बंद केला. परत म्हणजे मी बंद करेस्तोवर त्यांना उत्तरही आलं. म्हणजे भलताच व्यक्ती माझं व्हॉट्सॲप वापरत होता. आणि मग जयंतरावनी त्यांना सांगितलं अरे आम्ही रॅलीसाठी थांबलो आहे, तर ते म्हणले वेळ. म्हणजे फुल ती व्यक्तीला माहिती नव्हतं ते कुणाशी बोलत आहेत, पण ते पूर्ण चॅटिंग जयंतरावांशी करत होते. नंतर अमोलदादा स्टेजवर होते, त्यांनी पण चॅटिंग करायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर. आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे माझं अकाउंट भलतंच कोणीतरी ऑपरेट करतो. आणि ऑपरेट केल्यानंतर त्यांनी अनेक लोकांना, म्हणजे अजून 2-3 लोक, ते स्पायरल लिंक इफेक्ट झाला. माझा मोबाईल झाला, मग जयंतराव त्याच्यातून वाचले कारण का मी त्यांना आधीच प्री वॉर्निंग दिली होती. पण मी 3-4 लोकांच्या माझ्या ऑफिसमध्ये विनंती केली की बाबा चेक करा माझं व्हॉट्सॲप चाललं आहे. तसं डायरेक्टली आदिती नलावडेंचा फोन हॅक झाला आणि त्यांच्या माझ्या फोनच्या थ्रू अनेक लोकांना मेसेजेस गेले की आम्हाला 10,000 रुपये मदत पाहिजे. तर लोकांनी घाईघाईनी फोन केली, त्यांना वाटलं काहीतरी इमर्जन्सी झाली. त्यामुळे आदिती नलवडेंना एक 50 फोन आले की अरे काय झालं, काय अडचण झाली का. मग ते म्हणले अहो नाही मी मेसेज पाठवला नाही. म्हणजे माझा फोन, त्यांचा फोन आणि ज्यांच्याकडून मला फोन आला, अशी मला तर 3च उदाहरणं माहिती आहेत ही लिंक. म्हणजे माझ्याकडे ज्यांच्याकडून आलेला मेसेज तो मी आणि आदिती आमच्या तिघांचेही. आणि त्यानंतर मी जितीन प्रसादांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांच्याकडे केंद्रात डिपार्टमेंट आहे, त्यांनी माझं ट्विटर आणि व्हॉट्सॲप बघितल्यानंतर तातडीने त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला. आणि त्यानंतर केंद्र सरकारची होम मिनिस्ट्री, महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री आणि सायबर क्राईम या सगळ्यांनी मला फोन केले. पण सगळ्यात जास्त मदत मला कोणी केली असेल तर ती पुण्याच्या SP ऑफिसमधून लगेच मदत झाली, कारण का मी दौंडला होते. त्यानंतर ती सगळी यंत्रणा हल्ली आणि आता टप्प्याटप्प्याने कळते. त्याच्यामुळे माझी, म्हणजे मी ही पोलिसला विचारलं की तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू शकते ह्याच्यात. तर ते म्हणले तुम्ही जितक्या लोकांना अपील करू शकाल की असे फ्रॉड्स होत आहेत. म्हणजे काळजी पहिली असते की आपण सगळ्या बँकिंग फोनमधून करतो आता, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स असतात, पर्सनल फॅमिली फोटोज असतात, काही असू शकतं. इट्स डायरेक्टली इव्हेडिंग युअर प्रायव्हसी. त्याच्यात लपवण्यासारखं काही नसलं तरी प्रायव्हसी हा प्रत्येकाचा एक चॉईस आहे. त्यामुळे या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार सरकारनी आणि आपण कस्टमर्सनी आणि जो आपल्याला ती सर्व्हिस देतो त्या व्यक्तींनीही याचा आपण सगळ्यांनी काहीतरी फायर वॉल केलं पाहिजे, ज्याच्यातून सगळी. आणि हा माझ्या केसमध्ये झाला, पटकन मिळाली. उद्या मुलांमधनं हे होऊ शकतं. लहान मुलांकडे मोबाईल्स असतात, ते तंत्रज्ञान वापरतात, तर त्याच्यात प्रचंड एक्सप्लॉयटेशन पैशाचंही होऊ शकतं, पर्सनली होऊ शकतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एक समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे आणि एकामेकाची मदत केली पाहिजे. तर मी पोलिसांना विचारल्यावर पोलिसांनी मला विनंती केली की मी पब्लिकली अपील करावं की प्लीज बी व्हेरी केअरफुल वाईल यूजिंग युअर फोन ऑर ॲक्सेसिंग. आणि मी असंही म्हणू शकत नाही की अननोन नंबर, मला तो नोन नंबरवरनंच हा सायबर अटॅक झाला. त्यामुळे ज्यांनी मला मेसेज पाठवला त्यांचा फोन कॉम्प्रोमाइज होता, जे त्यांना माहितीही नव्हतं. नाही, माझ्या टीमकडे तो मेसेज गेला जेव्हा माझा फोन ब्लॉक झाला आणि ते सांगितलं $400 आम्हाला द्या, मग आम्ही तुमचं परत देतो. इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ ब्लॅकमेलिंग. आय जस्ट इग्नोर्ड इट. आणि आदिती नलावडेंकडून तर त्यांना बँक अकाउंट पण देण्यात आलं, कारण का वी केप्ट एंगेजिंग, कळायला की नक्की काय चाललं आहे. तर त्यांनी सांगितलं 10,000 रुपये द्या. तर म्हणलं कुठे पाठवायचे 10,000 रुपये, आम्ही येऊन देतो तर कुठे येऊ. मग ती व्यक्ती म्हणाली नाही या स्टेट बँकच्या अकाउंटमध्ये द्या. तर म्हणले आम्हाला अकाउंट डिटेल्स द्या, आम्ही ट्रान्सफर करतो. असं तो ट्रॅक चाललेला आहे. आता पुढे बघूया, आगे देखते हो काय.
मला असं वाटतं ते म्हणजे फोन टॅपिंग हे काही नवीन नाही, त्याच्यासाठी त्यांनी मला फोन सांगून काही हॅक करायची गरज नाही आहे. ते कदाचित करतही असतील, हू नोज. कारण का सॉफ्टवेअर इतकं ॲडव्हान्स्ड आहे, त्याच्यात एखादी सिस्टम कोलॅप्स होणं काही गरजेचं नाही. आणि फोन टॅपिंगची प्रकरणं हे सरकारमध्ये खूप आपण ऐकायला मिळालेली आहेत, बघितलेली आहेत. आणि म्हणजे काय बोलणार आपण, कारण ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आईस आहेच ना, नुसतं फोन टॅपिंगवर थोडी थांबतं हे सरकार. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ईडी त्यांचं फेवरेट आहेच. आणि एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते की हा योगायोग असेल, मी सदानंद सोळेंना डेटा काढायला सांगितला आहे. जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते, हे मी आधीही प्रेसशी बोललेले, माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते. ह्या सेशननंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला, इन्कम टॅक्सची नोटीस. त्यामुळे मी तर सदानंदला सांगितलं की आय नीड टू नो वेदर इज इट अ कोइन्सिडन्स की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये सरकारच्या विरोधात बोलते, सदानंद सोळेंना इन्कम टॅक्सची नोटीस येते, हा कोइन्सिडन्स आहे का काय आहे. कारण का उगाच कशाला आपण कुणावर आरोप करायचे. आणि त्याच केससाठी तीच इन्कम टॅक्सची नोटीस दरवेळेस येते. काहीतरी आहे बाई इन्कम टॅक्सची नोटीस, आम्ही त्याला उत्तर देतो आणि मग त्याचा पुढे काही होत नाही. हो, असं बऱ्याच वेळा झालं आहे. त्यामुळे मला उगाच आरोप नाही करायचे. आय एम लुकिंग फॉर डेटा. द डेटा हॅज टू कोरिलेट. मी त्यांच्यासारखी उगाच खोटे आरोप कोणावर करत. सेम केसमध्ये ॲब्सोल्युटली सेम. हो, आय डोंट रिप्लाय, सदानंद सोळे रिप्लायज. सदानंद रिप्लाय करतात आणि पुढे काही होत नाही. मग परत नंतर काही महिन्यानंतर परत तीच नोटीस येते, फक्त तारीख बदललेली असते. आता आली परवा. मी वक्फ बोर्ड आणि बजेटवर बोलले ना, आता फायनान्स बिलवर बोलले मी आणि बजेटवर बोलले, 3 भाषणं केली मी. हे मला असं वाटतं आज राज्यामध्ये मला खरंच विचाराल तर हे जे सत्तेमध्ये लोक आहेत ना, त्या सत्तेमधल्या लोकांनी हे सरकार म्हणजे एक इव्हेंट मॅनेजमेंट करून ठेवले. हे दुर्दैव आहे की सिरियस पॉलिसी मेकिंगबद्दल कुठलीच कमिटमेंट या सरकारची नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रात वाढणारा क्राईम, ह्या सगळ्या मुद्द्यांपासून किंवा आरक्षणाबद्दल का नाही 2-3 दिवसाचं सेशन महाराष्ट्रात घेत. होऊ दे ना सविस्तर चर्चा, असेंब्ली बोलवा, 3-4 दिवसाचं एक चर्चासत्र ठेवा, प्रत्येक पक्षाने त्याची मांडणी करावी आणि ते नाहीतरी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावंच लागणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सगळ्यांचे, ह्या सगळ्या मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे जे जे प्रश्न आहेत, या सगळ्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चर्चा घ्यावी आणि ते बिल केंद्र सरकारकडे पाठवा. कारण का अनेक राज्यांचे आरक्षणाचे मुद्दे, ह्याची बिलं आम्ही पार्लमेंटमध्ये मागच्याही सोशल जस्टिस डिपार्टमेंट होतं त्यांच्या थ्रू पास केलेली आहे. ती प्रक्रिया करायला आमची तर पूर्ण सहकार्याची भूमिका आहे. पण पॉलिसी म्हणून एक सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांनी तो पेपरवर तर विषय आणला पाहिजे. आय कांट अंडरस्टँड वन ॲट अ टाईम. लेट्स मराठी संपूया आणि मग बाकी घेऊ. मी कसं याचं उत्तर देणार. मी एवढंच तुम्हाला सांगू शकते की मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्यांचे आरक्षणाच्या मागण्या आणि प्रश्न प्रलंबित आहेत. जे कोणी सरकार असेल अर्थातच त्यांच्याकडे सरकारने एकनाथ शिंदेंचंही नाव त्याच्यात घेतलं की मी एकनाथ शिंदेंशी बोलून त्याच्यात मार्ग काढीन. एकनाथ शिंदेंच्या पक्षाची लाईन श्रीकांत शिंदेंनी ॲब्सोल्युटली क्लिअर केलेली आहे. ते पार्लमेंटच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या पक्षाची अतिशय पारदर्शकपणे त्यांची लाईन मांडलेली आहे. आता अजित पवार आणि ते अलायन्समध्ये आहेत, त्याच्यामुळे तीच त्यांची लाईन आहे का हे मला माहिती नाही. आता ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत, अजित पवारच देऊ शकतात. याचं कारण असं, ते स्ट्रॉंगली जे बिल आहे तसं आहे, तसंच एकनाथ शिंदेंची शिवसेना त्याला ॲज इट इज सपोर्ट करते, असं त्यांचं डॉक्युमेंटेड फ्लोअर ऑफ द हाऊसचं भाषण आहे. माझं भाषण हे आमची लाईन आहे जे पूर्णपणे मी मांडलेली आहे. आणि मी केंद्र सरकारचे जाहीरपणे आभार मानले ते दिवशी पार्लमेंटमध्ये नंतर की JPC ही आमची मागणी होती ती त्यांनी मान्य केली. आणि अर्थातच त्याच्यामागे कारणे होती, कारण का चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाची लाईन
ही क्लिअर होती, त्यांच्या भाषणामध्ये क्लिअर आली की कमिटी सेटअप केली तर आम्हाला जास्त आवडेल. त्याच्यामुळे चंद्राबाबू जरी त्यांचा पक्ष NDAमध्ये असला तरी त्यांनी आम्ही जी मागणी केली त्याला पूर्ण पाठिंबा त्यांनी कमिटीचा दिला होता. अजित पवारांचा पक्ष हा पार्लमेंटमध्ये मी तरी त्या दिवशी बोललेलं ऐकलं नाही. त्याच्यामुळे त्यांची वक्फ बोर्डवर काय लाईन आहे पार्लमेंटमध्ये ऑफिशियल ती मला माहिती नाही, कारण का त्यांचा पक्ष त्या विषयाबद्दल आणि बांगलादेशबद्दल दोन्ही विषयांबद्दल पार्लमेंट किंवा पार्लमेंटच्या कमिटीमध्ये बोललेला नाही. त्याच्यामुळे मी लिमिटेड ॲक्सेस मला जो आहे तो म्हणजे त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरचं आजचं. पण साधारण त्या दिवशी जे जे पक्ष होते त्यांनी ॲब्सोल्युटली लाईन्स क्लिअर केलेले आहेत, ऑन रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला दिलेली लाईन ही पूर्णपणे आमची क्लिअर आहे. आमची विनंती आहे की त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि एक ऑब्जेक्शन जे आम्हाला सगळ्यांना वाटलं की बिलांची माहिती आम्हाला मीडियातून मिळेल, म्हणजे मीडियाला अधिकार आहे तुम्हाला, पण एक काहीतरी पार्लमेंटमधली गोष्ट जर पार्लमेंटमध्ये येत नाही आणि ती आधी मीडियात येते, हा पार्लमेंटचा अपमान आहे. तुम्हाला जरूर द्यावी, पण मग पार्लमेंटचं महत्त्व काय? मग तुम्ही पार्लमेंट का म्हणता जर असे सिलेक्टिव्ह लिकेजेस होत असतील? आणि त्याच्यात मीडियाची चूक नाही ना, तुम्हाला कोणीतरी जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडूनच लीक झालं आहे ना, नाही तर तुम्हाला कुठून मिळणार? एक मिनिट, सगळं मराठी. नाही, बॉयकॉट केला होता का नाही त्या दिवशी मला वाटतं उद्धवजी होते, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल स्पोक्सपर्सनला विचारावं लागेल. नाही, वक्फ बोर्डचं झालं त्या दिवशी बिल, त्या दिवशी आम्ही प्रत्येकाने आपापल्या पक्षाची लाईन त्या दिवशी प्रत्येकाने, म्हणजे अखिलेश यादव स्वतः त्या दिवशी होते, ते बोलले. तृणमूल काँग्रेसमधून मला असं वाटतं सुदीप बंडोपाध्याय बोलले. त्यामुळे जे जे तिथे हजर होते त्यांच्याबद्दल मी सांगू शकते. आणि पारदर्शकपणे आणि लंबी चर्चा झाली, म्हणजे तेही मी जाहीरपणे, म्हणजे जरी आमचे मतभेद असले तरी भारतीय जनता पक्ष आणि आता ते भारतीय म्हणजे ते मोदी सरकार नाही, आता NDA सरकार आहे, NDA सरकारने आम्हाला सविस्तर त्या दिवशी चर्चेला वेळ दिला. आणि किरण रिजिजूंनी जे उत्तर दिलं त्याच्यात आम्ही समाधानी होतो, कारण का ते JPCला अग्री झाले. त्याच्यामुळे JPCमध्ये सविस्तर चर्चा होईल. आम्ही तर 2 नावं दिली होती, एक फौजिया खानजींचं नाव आम्ही दिलं होतं आणि बाळ्या मामा आमचे भिवंडीचे, हे दोन्ही नावं दिली होती. तर सरकारने सांगितलं की त्यातलं लोकसभेतलं काहीतरी त्यांनी नंबरचं गणित ठरवलं आहे. आमची खूप इच्छा होती, कारण का फौजियाताईंनी इथेही काम केलेलं आहे, महिलांना हे सरकार म्हणतं प्राधान्य देतं. त्यामुळे आमची इच्छा होती की ज्या व्यक्तीने अनेक वर्ष वक्फ बोर्डवर काम केलं आहे, जी महिला आहे, ज्या महिलांबद्दल खूप आदराने आजकाल हे सरकार बोलायला लागलं आहे, तर फौजियाजींनाही संधी मिळाली असती तर जास्ती इफेक्टिव्ह झालं असतं. पण सरकारने आता बाळ्या मामांना घेतलेलं आहे आमच्या वतीने लोकसभेतून, राज्यसभेला त्यांनी आम्हाला नाकारलेलं आहे. अजित पवार लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी या यात्रा काढली आहे. दुसरीकडे जयंत पाटील म्हणतात की अजित पवार आमच्यासोबत असेल तर काय मत आहे याच्यावर? एकीकडे मुख्यमंत्री, दुसरीकडे मला असं वाटतं विरोध असा नाही. विरोध कशासाठी आहे? कारण आमची लढाई वैचारिक लढाई आहे, आमची आयडिओलॉजिकल वॉर. भारतीय जनता पक्षाचं एक मतविचार आहे आणि आमचं एक काँग्रेसचा मतविचार आहे. तर आम्ही सेंटर ऑफ लेफ्ट आउट, आम्ही राईट विंग नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये राईट आणि लेफ्ट असलंच पाहिजे ना. त्यामुळे अर्थातच जयंतरावांना ऑब्जेक्शन आहे, कारण का त्यांनी त्यांची आयडिओलॉजी बदलली. कारण का एखाद्या संघटनेबरोबर जेव्हा आपण एकत्र काम करतो, मग त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे तो कधी आला आहे का? आज त्यांची युती म्हणतात ना, ते महायुती, ती महायुतीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा कोणी वाचला आहे का कुठे? माझ्या तरी वाचनात आलेला नाही. आणि तुम्ही सगळे जे लिहिता ते मी सगळं रोज वाचते. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा एखादा कॉमन प्रोग्राम काहीच आम्हाला माहिती नाही. त्यांनी जेव्हा पक्ष त्यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला तर पहिल्याच 8-10 दिवसात यायला पाहिजे होता ना. आता 1 वर्ष झालं. सगळं मराठी घेऊ ऐकलं. तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सरकारी रुग्णालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या किंवा तिथे सेवा देत असणाऱ्या महिला डॉक्टरांबरोबर ही जी काही घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण देशात रोष व्यक्त होतो. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, अर्थातच क्राईमच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्रपणे बोललंच पाहिजे. आणि अशी कुठल्याही महिलेच्या, म्हणून मी महाराष्ट्रातल्या महिलांचं बघितलं डेटा मी तुम्हाला सांगते, आणि हा डेटा काही माझा नाही, हा केंद्र सरकारचा डेटा आहे.
केंद्र सरकारचा ऑफिशियल डेटा सांगतो की क्राईम अगेन्स्ट विमेन ह्याच्यामध्ये महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे. आता कलकत्त्यात जी घटना झाली ह्याचा जाहीर निषेध करून फास्ट ट्रॅक कोर्टवर आणि आपण निर्णय सरकारने घेतला पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की ममता बॅनर्जी दीदी ह्या अतिशय संवेदनशील नेत्या आहेत. त्या नक्की फास्ट ट्रॅक कोर्ट करून त्या व्यक्तीला फाशी देतील ज्यांनी ही अशी घाणेरडी घटना आणि क्रूर घटना केली. सगळं मराठी आय विल डू. लेट मी फिनिश वन लँग्वेज, देन आय अश्योर यू आय विल स्पीक टू यू ॲट लेंथ. जेपी साहेब वारंवार म्हणतात की या प्रकरणामध्ये झालेलं प्रकरण जोडलं असल्यामुळे जेपीसीची माहिती चौकशी नको, एका न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी व्हावी असं म्हणतात. नाही, मला असं वाटतं की कुठलाही आरोप झाला तर जर पारदर्शकता असेल त्याच्यात चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. आता अनफॉर्च्युनेटली पार्लमेंट चालू नाही आहे. जर पार्लमेंट चालू असतं तर ह्याच्यावर चर्चा होऊ शकली असती. आता वक्फ बोर्डचं पार्लमेंट होतं, आम्ही JPCची मागणी करू शकलो आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे कुठल्याही इकॉनॉमिक ऑफेन्सेसवर मला असं वाटतं एक सविस्तर चर्चा ही संसदेतही झाली पाहिजे आणि त्या संसदेच्या चर्चेतून पुढे काय निर्णय घ्यायचा आहे आम्ही संसदेत बसून सगळे निर्णय घेऊ शकतो. मला असं वाटतं लेट्स वेट फॉर ऑल द डेटा टू कम. कारण का पहिल्या फेजमध्ये आलं आहे जो त्यांनी डिनाय केला. त्याच्यामुळे मी डेटाची मागणी बघते की अजून पुढे केंद्र सरकार, सेबी आणि अदानी ग्रुप या सगळे जे क्लॅरिफिकेशन पुढच्या 2-4 दिवसात देतील त्याच्यातून बघू पुढे काय होतं. हो, बघितला मी तो. त्याच्यामध्ये काय ग्रामीण म्हणतात की आमचं साधन खराब आहे तो बांधून द्या. तर त्यांचं असं जे बोलणं आहे म्हणणं म्हणजे काय पकडा नाही म्हणजे वाटल्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य एका खासदाराने असं ते नाही म्हणले, हे एडिटेड आहे. पुढं ते असं म्हणाले की माझ्याकडे एवढा निधी नाही, पालकमंत्र्याकडे आणि आमदाराकडे जास्त निधी आहे, त्यांना मागा. असं ती पूर्ण व्हिडिओ मी पाहिला तो चॅनलवर आज सकाळी. त्याच्यामुळे तुम्ही हाफ स्टोरी सांगताय. त्याच्या पुढे तेही असं म्हणाले की आमच्याकडे तुमच्या माहितीसाठी सांगते की खासदाराला दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातात एका खासदाराला आणि आमदाराला महाराष्ट्रात किती दिले जातात वर्षाला? 5 कोटी फंड आणि इतर फंड आणि पालकमंत्र्याला तर फ्री फॉर ऑलच असतं. त्याच्यामुळे ते सगळं बजेट कंट्रोल करतात. त्याच्यामुळे खासदाराला ॲक्सेस टू निधी आणि माझी आणि अमोलदादांची तुम्हाला केस सांगते. अमोलदादा आणि मी आमच्या शिरूर आणि बारामतीसाठी इतका निधी आम्ही ज्या वेळी रस्त्यासाठी मागितला तो आम्हाला 99 नाही 100% आमचा रिजेक्ट झालेला आहे. टू दी एक्सटेंट की आम्ही टाकलेली कामं ही रिजेक्ट केलेली आहेत सरकारने आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक पत्रही लिहिलं आहे की तुम्ही जर ह्याच्यावर काही निर्णय घेतला नाही तर आम्हाला कोर्टात जायला लागेल. आणि त्यातला कुठलाही रस्ता हा ना माझ्या घरचा आहे ना अमोल कोल्हेंच्या घरचा आहे. त्याच्यामुळे जो अनुभव आम्हाला येतो पुणे जिल्ह्यात तसाच अनुभव कदाचित बजरंग अण्णांना तिथे येत असेल की म्हणजे जी राज्याची नुसती नाही जी डेव्हलपमेंट बॉडी असते डिस्ट्रिक्टची, जिल्ह्याची, त्याच्यात खासदारांना जर पैसे मिळणार नसतील आणि तिथे आम्हाला सांगितलं जातं मीटिंगला गेल्यावर की यू आर ओनली अन इन्व्हायटी. त्याच्यामुळे नक्की खासदाराचा रोल काय हे आम्हाला माहिती आहे. याचं सगळ्याचं कोचिंग जे निवडून येतात आणि मंत्रिपदावर बसतात ना त्यांना दिलं पाहिजे की त्यांचे राईट्स काय आहेत आणि आमचे राईट्स काय. आणि केंद्रात आम्हाला केंद्रीय मंत्री सांगतात म्हणजे GSTचा महाराष्ट्राचे एवढे इश्यूज पेंडिंग आहेत. आम्ही जेव्हा निर्मलाजींशी बोललो तेव्हा निर्मलाजींनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या GST काउन्सिलच्या मंत्र्याला सांगा आणि तिथे लोकली हा इश्यू हँडल करा. आता लोकली जर सगळे GST काउन्सिलला आम्हाला तर अधिकार नाही. GST काउन्सिलला फक्त आणि फक्त त्या राज्याच्या फायनान्स मिनिस्टरला जायचा आणि बोलायचा अधिकार असतो आणि जर तिथे सेक्रेटरी गेला तर सेक्रेटरी बोलू शकत नाही. GST काउन्सिलचा कायदाच असा आहे की ओनली मिनिस्टर कॅन स्पीक. आता मला जर शेतीचा प्रश्न असतील जिथे GST एवढा वाढवून ठेवला आहे, मी निर्मलाजींना मागणी केली. निर्मलाजींनी मला उत्तर ऑन रेकॉर्ड माझं नाव घेऊन फ्लोअर ऑफ द हाऊसवर सांगितलं की तुम्ही जाऊन तुमच्या फायनान्स मिनिस्टरला पत्र लिहा आणि मागणी करा. माझी काहीच हरकत नाही आहे, पण त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या फायनान्स मिनिस्टरनी GST काउन्सिलच्या प्रत्येक मीटिंगला गेलं पाहिजे. ते जर गेलेच नाहीत तर महाराष्ट्राच्या GSTला न्याय कसा मिळणार? दिस इज जस्ट फॅक्च्युअल सिच्युएशन अँड फायनान्शियल सिच्युएशन ऑफ महाराष्ट्र. आता
अर्थातच 8 खासदार जे आम्ही निवडून आलेलो आहोत, खूप संघर्षाच्या आणि वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जेव्हा आम्ही लढायचं ठरलं त्याच्याकडे ना आमच्याकडे पक्ष होता, ना चिन्ह होतं, ना काहीच होतं. आम्ही फकीर म्हणून लढत होतो, कारण का आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार हेही आम्हाला माहिती नव्हतं. सगळ्यांना एक चिन्ह मिळेल का हेही आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे खूप संघर्ष, कोर्ट कचेऱ्या, इलेक्शन कमिशन हे करून 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 आम्ही जेमतेम तरलो आणि लोकसभा लढलो. आता लोकसभेमध्ये ना आमदार आमच्याबरोबर, ना सोसायटी, ना जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, म्हणजे कुठलीच यंत्रणा आमच्या बाजूनी नाही. आणि या सगळ्या यंत्रणा, पक्ष, चिन्ह सगळे घेऊन गेले होते. अदृश्य शक्तीने सगळंच नेलं होतं. पण एक गोष्ट आमचं भाग्य की महाराष्ट्राची मायबाप जनता आमच्याबरोबर राहिली, जे मतदार आमच्या बाजूनी, आणि अदृश्य शक्ती बाकी सगळं घेऊन गेली. आणि आज 1 वर्षांनी परिस्थिती वेगळी आहे. आणि अर्थातच चिन्ह आणि पक्ष आम्हाला ऑक्टोबरपर्यंत दिलेला आहे. म्हणजे आम्हाला पण काय अदृश्य शक्तीने फुल टाईम दिलेला नाही. आता ती लढाई चलती राहिली. म्हणजे आमचा पक्ष, चिन्ह सगळं घेऊन गेले. आम्हाला जे दिलं आहे ते पण टेम्पररी दिलं आहे, काय गॅरंटी नाही. आजकाल सरकारी नोकऱ्या जशा कॉन्ट्रॅक्टवर दिल्या जातात ना, की परमनंटची गॅरंटी नाही, कभी भी घर से निकाल सकते, तशीच आमची परिस्थिती आहे. पण आम्ही सोडणार नाही, आम्ही लढत राहणार. कारण का हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मर्जीने चालत नाही. त्याच्यामुळे अर्थातच ऑक्टोबरपर्यंत आम्हाला हे दिले. आमची इलेक्शन कमिशन आणि कोर्टामध्ये आमच्या केसेस आहेत, त्या चालू आहेत आणि आम्ही शेवटपर्यंत त्या लढत राहणार. कारण का आम्हाला माहिती आहे की आमची बाजू ही बरोबर आहे. त्याच्यामुळे जरी आम्हाला इलेक्शन कमिशनमध्ये न्याय मिळाला नसेल, काही कारणांमुळे असेल, मला इलेक्शन कमिशनवर अजिबात कुठला आरोप नाही, इट्स बियॉन्ड देअर कंट्रोल, पण त्याच्यावर कोर्टात आमच्या खूप अपेक्षा आहेत की कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना गटाची किती जागेची मागणी आहे? एकंदरीत तुम्ही किती जागा? आम्ही 288 जागा लढणार महाविकास आघाडी. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, क्या फरक पडत आहे? रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये घाटवळ नावाचा कॉन्ट्रॅक्ट आरोपी हा इच्छुक असल्याचं समजतं. महायुतीमध्ये राम शिंदेबरोबर त्याचा प्रचार जोरदार सुरू आहे. हा प्रश्न मला नका विचारू. हा तुमचा मतदारसंघाचा पक्षाचा नाही, त्यांच्या विरोधात माणूस ना, महायुतीतून लढणार ना. हा प्रश्न तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण का गृहमंत्र्यांचा पक्ष आहे ना तो, ज्याच्यात तुम्ही जे म्हणताय ते, की एखादा गुंड जर ज्या पक्षाची सत्ता आहे, ज्या पक्षाचा गृहमंत्री आहे, त्याच्या कुठल्या सहकार्याबरोबर फिरत असेल, तर याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे. आणि मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का राज्यात क्राईम इतका वाढला आहे, महिलांच्या विरोधात क्राईम वाढला आहे, हिट अँड रन केसेसच्या लोकांना क्लीन चिट देण्याचं, रक्त तपासणी करण्याचे हे झालेलं आहे. पुण्यामध्ये कोयता गँग, म्हणजे महाराष्ट्रात क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया महाराष्ट्र व्हायला लागले. आणि त्याच्यात पुणे जिल्हा आता क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र होतोय असं डेटा सांगतो. हा आरोप माझा नाही, आय एम गोईंग बाय डेटा. नाही, खूप दुर्दैव आहे. आय एम अगेन्स्ट एनी क्राईम. म्हणजे उद्धवजींच्या ताफ्यावर झालेली घटना असेल, जरी एका वेगळ्या पक्षात काम करत असतील तरी अमोल मिटकरींच्या गाडीवर जे झालं ते जो गलत आहे वो गलत ही आहे. त्यामुळे मग अमोल मिटकरी असतील, जितेंद्र आव्हाडांवर जो हल्ला झाला तो असेल, उद्धवजींच्यावर झाला तो, मला असं वाटतं आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट एनी क्राईम किंवा अशा कुठल्याही घटना. म्हणजे हे आमच्या पक्षाकडून झालं असलं तर मी तर खूपच म्हणजे स्ट्रॉंग ॲक्शन त्याच्यावर घेतली असती. आपण कुठलाही व्हायलन्स हा थांबलाच पाहिजे, डझंट सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट व्हायलन्स. आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे की ही लोकशाही आहे आणि संविधानानेच देश चालेल, ते अशा पद्धतीने देश चालणार. महाविकास आघाडीकडून तुम्ही 288 जागा लढणार. उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये वारंवार त्यांचे कार्यकर्ते आणि नेते हे म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले पाहिजे. त्याच्यात गैर काय? महाविकास आघाडीमध्ये आलेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा निर्णय महाविकास आघाडी घेईल एक, आणि दुसरं कार्यकर्त्यांची इच्छा असू शकते ना, त्याच्यात गैर काय? कार्यकर्त्यांची इच्छा ही आपणच ऐकून घ्यायचीच असते ना. आणि एखाद्या कार्यकर्त्याला इच्छा असेल की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, त्याच्यात गैर काय? सगळ्या पक्षांमध्ये अनेक नेते आहेत, सगळ्याच पक्षात, की त्यांना असं वाटतं की त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावा. तसंच जर उद्धवजींचं होत असेल तर त्याच्यात गैर.
नाही, मला असं आत्ता तरी काही चर्चा तशी झालेली नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. पण मला असं वाटतं साधारणपणे जी चर्चा मला दिसते आत्ता तरी कुठल्या चेहऱ्याबद्दल चर्चा आमच्या तिघांच्या कुठल्या मीटिंगमध्ये झाली नाही. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच अतिशय मनमोकळेपणे सांगेन. आय मीन एव्हरीबडी इज फेवर हू इज विलिंग टू डू गुड फॉर द स्टेट. जो राज्याची आन बान आणि शान ठेवेल आणि पारदर्शक कारभार करेल, भ्रष्टाचारातून महाराष्ट्राला मुक्त करेल आणि दिल्लीसमोर झुकणार नाही, अशा माणसांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं. डरना मना आहे मेरे लिए. चर्चा होत राहते हो, काय सगळं एवढं सिरियसली घ्यायचं नसतं आयुष्यात. नाही, रोज तुमच्या चॅनलवरनंच मला कळतं त्यांचं भाषण. ते कधी आज म्हणजे मला अजून क्लॅरिटी किंवा कन्फर्मेशन नाही आहे. त्याच्यामुळे काही लोक ते प्रपोज अनेक गोष्टी करतायत, त्यांचा ठोस आपल्याला निर्णय आल्याशिवाय आपण कसं त्याच्यावर बोलणार ना. आणि दुसरी गोष्ट ही लोकशाही आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे, तुम्हालाही आहे. लाभ मिळणार नाही असं वारंवार मोठं नॅरेशन द्यायला जात आहे, कारण की ते योजना पॉप्युलर होत आहेत आणि त्याचा आम्हाला लाभ मिळताना दिसतो. असं नाही, त्यांचं दुसरंही एक कॉन्ट्रडिक्शन आहे जे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे की त्या दोघांनी असंही स्टेटमेंट केलेलं आहे की ही योजना चालू ठेवायची असेल तर आमच्या पक्षाचं बटन दाबा. त्याच्यामुळे ती कॉन्ट्रडिक्शन आहे त्यांच्या, म्हणजे ते असंही बोलतात आणि असंही बोलतात. त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण आत्ता लोकसभेनंतरच हे सगळे निर्णय आलेत. लोकसभेमध्ये अनेक लोकांना आश्चर्यजनक असे रिझल्ट्स लागलेले आहेत. आणि कसं आहे, मी जरा कन्झर्वेटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी अंडर कॉन्फिडंट असते आणि काही लोक ओव्हर कॉन्फिडंट असतात. त्याचा सुवर्ण मध्य शरद पवार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओव्हर कॉन्फिडन्स ऑल्सो फेल्ड इन दिस इलेक्शन अँड अंडर कॉन्फिडंट सर्वाइव्ड. हे एक या लाडकी बहीण योजनेचं एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती, मात्र त्यांनी लवकर बंद केली. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आज आरोप करतात की महाराष्ट्रातली पुढच्या आधारावर ही योजना सुरू करायची पण बंद होईल. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनी कधी बंद केली? भाजपने बंद केली. हां, तर साधारणपणे हे जुमलेबाज, म्हणजे परवा मला आठवतं, मला वाटतं गौरव गोगोईच पार्लमेंटमध्ये असं म्हणाले की कोण म्हणलं बरं, कोणीतरी म्हणलं की देने वाले होते 15 लाख, रुक गए 15 सोपे, म्हणजे 15 लाख रुपये देणार होता. पार्लमेंटमध्ये कोणीतरी बोललं, मला आता ह्या क्षणी आठवत नाही आहे, पण 15 लाख रुपये भारतीय जनता पक्ष प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये, म्हणजे बहिणीला, भावाला आणि सगळ्यांनाच देणार होते. ते 15 लाख तर काय आले नाहीत. आता 1500 रुपये देत आहेत, तर ठीक आहे, देत असतील तर त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. पण त्याचबरोबर ती कशी होणार, पुढे त्याची कसं चालणार, त्याचे पुढे FRBM ॲक्ट नावाचा एक असतो, फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट, तो केंद्र सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी प्राईम मिनिस्टर असताना सुरू केला. तर तो FRBM ॲक्ट आणि महाराष्ट्राची बॅलन्स शीट आणि जी महाराष्ट्राची इकॉनॉमी, जे काहीतरी $1 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे म्हणतात, या सगळ्यामध्ये हे सगळं बसतं का, याचाही विचार कोणीतरी केला पाहिजे. म्हणजे आता काय होतं की आपले भाषण करतात सगळे, पण नुसतं भाषण करून उपयोग नाही, त्याच्यामागे खूप मोठा विचार, सरकार आणि यंत्रणा चालते. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिलं, आज आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मला वाटतं मुंबईत आंदोलन करायला येणार आहे. शिक्षकांचे काही प्रश्न चाललेले आहेत, जुनी पेन्शन योजनेची मागणी सगळीकडून सुरू झालेली आहे, आरक्षणाचा तर विषय प्रलंबित आहेच ह्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. त्यामुळे ह्या सरकारच्या समोर खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते लपवण्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर चर्चाच नको म्हणून हे सगळ्या नवीन काहीतरी जिंगोइझम, ज्याला इंग्लिश म्हणतात, हे जिंगोइझम या सरकारने सुरू केलं आहे. काय काय नवीन ॲक्टिव्हिटीज करून, त्या सुपरफिशियल ॲक्टिव्हिटीज आहेत. मराठी होऊ द्या, तुम्हाला वेळ देते. संघाचं एक मुखपत्र आहे पांचजन्य, त्यामध्ये त्यांनी जाती प्रथेचं समर्थन केलं आहे. त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की जाती प्रथा आणि जात ही समाजासाठी जोडण्याचे दुवा आहे, असं त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे, जाती प्रथेचं समर्थन जे करायला लागले आहे
भाजपने पण त्याचा अर्थ त्यांनी पण करायला लागलाय, तुम्ही कसं बघताय? नाही, कसं आहे, RSSच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांच्या लेखांमधून येतात, म्हणजे त्यांच्या मित्रपक्षांबद्दल येतात, भ्रष्टाचारात महाराष्ट्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल येतात. त्यामुळे अनेक गोष्टी अशा त्यांच्या सगळ्या या मासिकांमधून येत असतात. म्हणजे महाराष्ट्रात झालेला 118 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा एक्सपोज त्याच लोकांनी केला, म्हणजे RSSच्या माध्यमातून झाला. त्यांचे मी जाहीर आभार मानते. मी 1 महिना बोलते, कोणी मला याचं उत्तर दिलं नाही की RSSच्या लोकांनी आरोप केला की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणूक झाली, त्यांच्या बियाण्यासाठी पैसे आलेले 118 कोटी रुपयेची इन्क्वायरी व्हावी, ते DBT होतं, ते DBT झालेलं नाही. तर ह्याचं उत्तर मला अजून 1 महिना मला कोणी ट्रोल पण त्याच्यावर करत नाही किंवा ह्याचं उत्तरही देत नाही. त्याच्यामुळे मी RSSचे जाहीर आभार मानते की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही मनमोकळेपणे बोलताय. हा पहिला मुद्दा. दुसरा, मित्रपक्षांबद्दलही अनेक त्यांचे स्टेटमेंट्स आले. त्यानंतर त्यांचे जे काय कास्ट सेन्सेसबद्दल त्यांची लाईन आहे, आमची तर जातीय जनगणना व्हावी ही आमची मागणी अनेक वर्षांची आहे, जी आम्ही पार्लमेंटमध्ये पण बोललेलो आहोत. आमच्या सगळ्यांचीच मागणी, म्हणजे इंडिया अलायन्सची पण आहे. भारतीय जनता पक्ष करतो म्हणतात पण होत काही नाही, आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आता NDA सरकारमध्ये सगळ्यांनीच त्याची मागणी केली. त्यामुळे जनगणनेबद्दल आम्ही सगळे एकमताचे आहोत. केंद्र सरकार काही त्याच्या बाबतीत करत नाही, हे दुर्दैव. Well, crime is something we must all condemn as a society, and it's a heinous crime what has happened against that young lady. It's very, very sad what has happened, and I have full faith in Mamata Banerjee ji, and I have full faith that she will make sure there is a fast track court and justice is given to this young lady. And it's a loss of talent, and I think safety for women is something which every government should make sure that every citizen, why only women, even men, it's the moral duty of any government to do it. And I think that's why Maharashtra government also has missed out. They are giving 1,500 rupees, it's a welcome step. But what about safety of women in Maharashtra? The crime data of Maharashtra, which government of India shares, and it's their government there, these are not fudge numbers. So it's their government there and here, shows data speaks louder than words, that the crime against women in Maharashtra and crime in total in Maharashtra has gone up over in the last 18 to 24 months. Isn't it obvious? Why did they not think of it when they came to government? This is, what would I say? It's an outcome of the Lok Sabha result. Absolutely. I mean, they are full of jumlas. Here I see it day and I can sit with you and I'll be here live for the next 6 hours if I tell you jumla after jumla after jumla, and consistently inconsistent government. They are being served alcohol without even, basic checking of their identification age. How do you look at this scenario? Even after such politics incidents has unfolded. This is a question you should not ask me, you should ask the government. What is the Home Ministry doing? What is the Home Ministry of Maharashtra doing? Because the buck stops at their door. It's not just about breaking. I mean, they are very proud to say, "Do partiya tod ke main Home Minister ban gaya." It's a very flattering statement. It's not common. I mean, I would never do anything like that anyway, because I believe in a very fair democracy. And when they say that when our government was formed, was completely against what people wanted, what they've done is even one worse. Yeah, but excise and home both are responsible. The government is the buck stops at Mantralaya. It stops at the government. What is the government doing? Why are we bifurcating it? कि तुमने क्यों नहीं किया, तुमने क्यों नहीं किया? It's the government on its own. Government has to take ownership. Yeah, they're one body is what I'd like to believe. If they are not also, it's a possibility. Anything is possible in this government. नो हैक तो हुआ था कल, लेकिन मैं पुणे ग्रामीण की पुलिस यंत्रणा
कि मन से उनकी आभारी हूँ, क्योंकि कल बहुत क्विक एक्शन हुआ और पुणे की एसपी और उनकी पूरी टीम ने कल मेरी बहुत मदद ऑनलाइन और साइबर क्राइम ने की। और ये मेरे सब फ़ोन यूज़र्स को विनती है कि प्लीज़ बी केयरफुल, ये किसी को भी हो सकता है, क्योंकि 4 दिन पहले पुलिस को एक नोटिफिकेशन आया था कि ऐसा हैकिंग हो रहा है, आप ध्यान रखिए। तो मेरी महाराष्ट्र सरकार के पुलिस को भी विनती है कि आपको जब ऐसा ही नोटिफिकेशन आता है कि ऐसे हैकिंग हो रहे, प्लीज़ मीडिया की मदद लीजिए और मीडिया की मदद लेके, ये जो सोशल मीडिया की और मीडिया की मदद लेके आप सबको कहना चाहिए कि ऐसा एक नया चक्कर चल रहा है। नहीं, जब मैं डेटा को रिलेट करना रही हूँ, मैं आरोप नहीं करना चाहती किसी सरकार पे। मैंने सदानंद सूले जी को डेटा मांगा है, क्योंकि परसों ही मेरे 3 भाषण सरकार बाद पार्लियामेंट में हुए, उसके बाद सदानंद सूले को इनकम टैक्स नोटिस आई है। और ऐसा बहुत बार हो चुका है कि जब मैं पार्लियामेंट में बोलती हूँ तो सेशन के अंत तक उनको इनकम टैक्स नोटिस आती है। वही इश्यू है इनकम टैक्स नोटिस में, कोई नया नहीं है। सदानंद सूले उसका जवाब दे देते हैं, फिर शांत हो जाता है। फिर से इट्स मे बी आई एम कोरिलेटिंग, बट मैं लेट डेटा स्पीक। मैं तारीख और जब नोटिस आई ये कोरिलेट करना चाहती हूँ। ये बहुत जो घटना हुई वो दुर्दैवी है, और मेरे ख्याल से ममता बनर्जी जी पे हम सबको बहुत विश्वास है। वो बहुत संवेदनशील नेता है, वो फास्ट ट्रैक कोर्ट के ज़रूर उस लड़की को न्याय मिलेगी। लेकिन ऐसी कोई भी घटना देश में कहीं भी हो, हम सब ने साथ मिल के इसका खंडन करना चाहिए। मैं भी ज़्यादा इन्फॉर्मेशन के लिए रुकी हूँ, और जब पार्लियामेंट भी चलेगी हम सब उस पर चर्चा, सविस्तर चर्चा करेंगे, और फिर देखते हैं क्या इन्फॉर्मेशन सरकार की तरफ से, सेबी की तरफ से, और जिन जिन पे आरोप किए हैं तो उनकी सबकी तरफ से आएगी। नहीं, मुझे बहुत दुख हुआ ये सब देख के, बहुत ज़्यादा दुख हुआ, क्योंकि ये महाराष्ट्र के संस्कार नहीं है, किसी की भारत में ऐसे नहीं हुआ। और वायलेंस, किसी की तरह का वायलेंस किसी के भी खिलाफ, ये गलत ही है। और आप देख रहे हैं पिछले ये कुछ नया कल्चर चला है। पहले वो अमोल मिटकरी जी के गाड़ी पे कुछ हुआ, उसके बाद जितेंद्र आव्हाड जी के गाड़ी पे अटैक हुआ, उसके बाद ये उद्धव जी की घटना हुई। ये घटनाएं बढ़ती जा रही है। और मेरा सिर्फ एक सवाल इस राज्य के गृह मंत्रालय से कि आपका इंटेलिजेंस क्या कर रहा है। इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ महाराष्ट्र होम मिनिस्ट्रीज इंटेलिजेंस, क्योंकि उद्धव जी को बहुत सिक्योरिटी है, जितेंद्र आव्हाड जी को सिक्योरिटी है, तो फिर सिक्योरिटी का क्या हुआ। फिर अगर ये लोग सेंसिटिव है, इश्यूज़ है, उनके पास साथ सिक्योरिटी चलती है, तो सिक्योरिटी को पहले पता नहीं था, इंटेलिजेंस को पहले पता नहीं था। इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री। तुमच्या चॅनलवर मी सकाळी राऊत साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं, त्याच्यात त्यांनी फोटोही दाखवले की जे लोक मातोश्रीवर गेले होते त्यांचे आणि शिंदे साहेबांच्या सेनेचे त्या काही नेत्यांचे संबंध आहेत, अशी ती स्टोरी चालली होती। त्यामुळे मला असं वाटतं की तो जो एव्हिडन्स जर असेल तर फोटो स्पीक लाउडर देन वर्ड्स। ऐसे में खबरें आ रही है कि वो जो उनके साथ जो विधायक हैं उनका भी फंड रोका जा रहा है, शायद वो आरोप की संपर्क ला रहे हैं, तो विकास निधि रोकने की भी काम शुरू हो गया है। नहीं, हमारा तो, मेरा और अमोल कोल्हे का तो विकास निधि बहुत दिन से रुका पड़ा है। हम लोग ने खत भी लिखा, हमने विनती भी की कि भैया ये हमारे घर के कोई रास्ता नहीं बन रहा है, ये विकास पैटर्न हमारे घर के लिए नहीं है, ये जिन्होंने हमें वोट दिया उनके लिए है, और ये हक है। ये किसी के घर का पैसा नहीं है, ये हम लोग टैक्स भरते हैं, उस टैक्स से ही ये पैसा आता है। कोई खुद के खिसे से पैसे नहीं दे रहा है कि खुद के अकाउंट से पैसे दे रहा है। तो जिस तरह से ये राजनीति हो रही है, ये नया ट्रेंड है महाराष्ट्र में, पहले ऐसे कभी नहीं था। विरोधक भी होता है लेकिन काम तो लोगों के होते हैं। ये बहुत नया एक ट्रेंड हो रहा है। भले फिर वो ये शुगर फैक्ट्रीज का इशू हो या डेवलपमेंट फंड हो,
इसमें बहुत राजनीति आजकल होने लगी है। आंदोलन करने का उनके एकनाथ शिंदे के साथ संपर्क के फोटो सामने आए, फिर बाद में ने ये भी कहा कि ये सब बीजेपी और एकनाथ शिंदे ही के लोग हैं जो सब कर रहे हैं। हो सकता है, फोटो भी मैंने आप ही के चैनल पे देखे हैं। तो जो आजकल जो हो रहा है, ये विधानसभा को लक्ष्य करके जो इनको जो रिजल्ट आया लोकसभा में, इसके कारण शायद ये पूरी जो आज सत्ता है वो सारे डिस्टर्ब है, शायद उसके लिए ये ऐसी हरकतें करते होंगे। सरकार ने लाठी बहन योजना शुरू की और उसके बाद महायुति के तीनों ही दल देख सकते हैं कि उसका क्रेडिट लेने की कोशिश कर रहे हैं। क्या विधानसभा चुनाव को ध्यान में रखा जाएगा? ऑब्वियस ना, ये पहले क्यों नहीं आई? मुख्यमंत्री लाड़की बहन योजना ये 1-1.5 साल 2 साल से वो सरकार में, पहले क्यों नहीं? महंगाई तो बढ़ी रही है, बेरोजगारी बढ़ी रही है और भ्रष्टाचार भी बढ़ रहा है। तो ये जब 1500 रुपये लोकसभा के बाद, टाइमिंग देखिए ना आप, इट्स नॉट रॉकेट साइंस। मुख्यमंत्री चेहरे को लेकर खासकर बात चलती है, संजय राउत ठाकरे का नाम लेकर। ऐसे में अभी बाबू ये कहने लगे कि उनके बीच में कभी लाइक की भी फोटो हमें देखने को मिल जाते हैं मुख्यमंत्री के तौर पर, कहीं लोग पूरी आते हैं, कहीं उद्धव ठाकरे के, इनमें आपस में बहुत ज़्यादा तनाव है इस पद को। ऐसा कौन कह रहा है? बीजेपी के अध्यक्ष महाराष्ट्र कि देखिए, हमारे खिलाफ बोलने के लिए दूसरा कुछ बचा नहीं अभी, क्योंकि पहले हम पे भ्रष्टाचार के आरोप करते थे, डर्टी डजन कहते थे, सारे अभी उनके साथ है। तो भ्रष्टाचार खत्म, वो तो बीजेपी का हो गया, मतलब आज भ्रष्ट जुमला पार्टी तो बीजेपी हो गई, तो वो उसमें से हमको मुक्त कर दिया बीजेपी ने। तो अभी बोलने के लिए कुछ भी नहीं रहा हमारे खिलाफ, तो यही से। हाँ बिल्कुल, बोले 8-10 दिन में हमारा सीट शेयरिंग अनाउंस हो जाएगा। मैम, सदन में वक्त बोर्ड पे चर्चा हो रही थी और उस दौरान जिस तरह से उद्धव ठाकरे की कोई भी सांसद मौजूद नहीं थे, अल्पसंख्यक समुदाय कहीं ना कहीं नाराज है। वो कह तो रहे हैं कि उद्धव ठाकरे ने वोट दे दिया लेकिन हमारा साथ नहीं दे रहा, क्या कारण? अजीत पवार की पार्टी के थे, अजीत पवार की जो एनसीपी है उसकी, वो भी थे पार्लियामेंट में, मुझे याद नहीं, मेरे भाषण में मैं पूरा टाइम थी वहाँ, मैंने लाइन नहीं पढ़ी, उस पर भी नहीं थे। और बांग्लादेश की मीटिंग थे, उसमें भी नहीं थे। बांग्लादेश की एक बहुत हाई बड़ी मीटिंग बुलाई थी केंद्र सरकार ने, वहाँ अमित शाह जी थे, राजनाथ सिंह जी थे, एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर थे, और सारी ऑपोजिशन और इंडिया अलायंस के सारे वरिष्ठ नेता थे, और उनके अलायंस के भी सारे वरिष्ठ नेता थे। सिर्फ आम आदमी पार्टी को बुलाया नहीं गया था, इसलिए संजय भैया बहुत नाराज़ थे कि आपने आम आदमी पार्टी को क्यों नहीं इतनी बड़ी मीटिंग में बुलाया। तो 2 जगह पे, मुझे याद नहीं, मुझे तो मीटिंग में दिखे नहीं, आप भी चेक कर सकते हैं इंडिपेंडेंटली, शायद मेरे से गलती हो गई होगी, लेकिन उस मीटिंग में मुझे तो नहीं मिले, क्योंकि जयशंकर जी ने बहुत अच्छा और बड़ा लंबा सारा अच्छा डिस्कशन भी हुआ और अच्छा ब्रीफिंग हम सबको दिया। तो बांग्लादेश का इशू हो या वक्फ बोर्ड हो, दोनों को आप चेक कर लीजिए, मेरे से गलती हो सकती है। सर, लाडली बहन योजना दूसरी सरकार लानी चाहिए, उन्हें मानधन भी दिया जाएगा, वेतन दिया जाएगा, तो क्या सरकार अपनी ही आने वाले चुनाव को मद्देनजर रखते हुए युवाओं का इस्तेमाल बनाएगी? बिल्कुल, ऑल टाइम बाउंड, युवाओं का भी है, वो टाइम बाउंड है ना, 6 महीने के बाद नहीं मिलना, इट्स अ टर्म थिंग। तो जिस युवाओं को पैसे मिलने वाले वो लाइफ लॉन्ग नहीं है, वो 6 महीने के लिए, वो इंटर्नशिप के लिए है, इट्स ओनली एन इंटर्नशिप, इट्स नॉट अ जॉब। और ये इंटर्नशिप टाइम बाउंड है, तो ये तब तक विधानसभा निकल जाएगी एक। और इनको लगता है कि रिश्ते और इलेक्शंस सिर्फ पैसे से जीते जाते हैं। मी ते पत्र लिहिलेलं आहे, मी क्लॅरिफिकेशनची वाट बघते, कारण का मिक्स रिपोर्ट्स येत आहेत, त्याच्यामुळे ज्या ज्या कंपनीज महाराष्ट्राच्या बाहेर जातील त्यांना परत आम्ही आमचं सरकार ऑक्टोबरमध्ये आल्यावर रेड कार्पेट देऊन आम्ही सगळ्यांना परत योजना और खासकर पिंक कलर देखने को मिलता है, कहीं अजीत पवार सिर्फ लाडली बहना योजना का उल्लेख करते हैं, कहीं मुख्यमंत्री लाडली बहना योजना जिंदगी लोग करते हैं। ये आप उन दोनों को पूछना पड़ेगा, क्योंकि ये कॉन्ट्रडिक्शन उनका है, मेरा नहीं है, क्योंकि मैं, मेरे निर्वाचन क्षेत्र, राज्य और पार्लियामेंट का काम, और महाराष्ट्र में सिर्फ एक योजना नहीं है। आज महंगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आज महाराष्ट्र का फिस्कल डेफिसिट और फाइनेंशियल पोजीशन क्या है, ऐसे बहुत सारे मामले, जैसे आपने पूछा महिंद्रा की कंपनी के बारे में, ऐसे बहुत सारे चैलेंजेस आज महाराष्ट्र के सामने हैं।
बहुत चुनौतियाँ इसके हैं, क्योंकि आज देश में आप देखेंगे कि जब आंध्र की जब सरकार बदली उसके बाद आज जो सरकार आंध्र में आई है, उन्होंने एक वाइट पेपर निकाला है पहले की सरकार के खिलाफ, और उसमें बहुत सारी फाइनेंशियल मिसमैनेजमेंट्स के कारण आज आंध्र की ग्रोथ स्लो हो रही है, ऐसा डेटा कहता है। ऐसा एक पहले बताया गया इस टाइम सेशन में। तो ऐसे हर राज्य में अगर इलेक्शन के लिए ये लोग खुद के स्वार्थ के लिए करेंगे और उसके आगे क्या क्या करेंगे, और नैरेटिव सेट, ये जो भारतीय जनता पार्टी का शब्द था नैरेटिव सेट कर रही है, वो उनके एलाइज ने भी शुरू किया है। एलाइज पहले ऐसे नहीं बोलते थे, अब तीनों वही बोलते हैं। तो मुझे कभी कभी हंसी आती है क्योंकि काफ़ी स्टाइल सबका बदला हुआ है, बट उसमें एक है कि ऑब्वियसली बीजेपी इज़ द बिग ब्रदर, वो जो कहते हैं वो सबको करना पड़ता है। हमारे यहाँ ऐसा नहीं है। इंडिया अलायंस में हर एक की एक स्टाइल है, इंडिविजुअलिटी और खुद की एक पहचान सबको रखने के लिए एक समान सम्मान हमारे यहाँ दिया जाता है। मी तुम्हाला खरं सांगू, मी काय फार रंगाबिंगामध्ये अडकत नाही, कारण का कुठला रंग कोणी वापरायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी राजकारणात रंग किंवा कोण PR एजन्सी ह्याच्यासाठी नाही आले। या देशामध्ये ना तुम्ही एकतर दोनच गोष्टी होऊ शकता, तुम्ही रतन टाटा होऊ शकता किंवा तुम्ही मनमोहन सिंह जी हो सकता, दोनों एक नहीं हो सकते। अगर राजनीति करो तो फुल टाइम राजनीति करके देश की सेवा करो, और अगर बिजनेस और ये सब करना हो तो बिजनेस करो। सो ईदर यू कैन बी अ बिजनेसमैन और यू कैन बी अ पॉलिटिशियन, दोनों नहीं हो सकते। एंड मॉडल्स आर डिफरेंट। एखादा प्रॉडक्ट नहीं है, कमॉडिटी नहीं है, हम राजनीति दिल से करते हैं आणि लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आम्ही काय साबून नाही आहे की त्याचा पॅकेजिंग बदला आणि पाठवा। तुम्हाला माहिती आहे ना, एक नवीन आता शब्द निघाला आहे, देर इज इकॉनॉमीमध्ये श्रिंक, म्हणजे जे आता महागाई वाढली आहे, तर महागाई वाढली आहे तर त्याच किमतीत तुम्हाला ती वस्तू कशी द्यायची, त्याला श्रिंकलेशन म्हणतात। देर इज इन्फ्लेशन अँड देर इज श्रिंकलेशन। म्हणजे तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीला आज विचारा, तुमच्या घरात पण वस्तू तुम्ही घरी जाऊन विचारा की टूथपेस्ट जी समजा 10 रुपयाला 100 ग्रॅम मिळत असेल तर ती आता 70 ग्रॅम मिळते, त्याला श्रिंकेजन म्हणतात। लाईक देर इज इन्फ्लेशन, देर इज श्रिंकेजन। इट्स अ कॉन्सेप्ट इन ऑल दीज कंपनीज, FMCG कंपनीज। म्हणजे मग ग्लुकोजचं बिस्किट 5 रुपयाला जर 5 मिळत असतील तर आता 4 मिळतात। पॅकेजिंग किंमत तेवढीच असते, ते प्रोडक्ट श्रिंक होते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ना, या सगळ्या गोष्टी ह्या बिझनेसमध्ये असतात, आम्हाला नाही ते नको। आम्ही इथे आहोत आणि आम्ही गांधीवादी आहोत। आम्ही वर्धा, सेवाग्राम, कराड ह्या संस्कृतीत त्या भट्ट्यात वाढलेले आम्ही लोक। त्यामुळे हे सगळं तुम्ही जे रंग बिंगायच्यात ना, ह्या भानगडीत आम्ही नसतो। आणि लोकांसाठी, लोकांची सेवा करण्यासाठी त्या मातीशी नातं असणारे लोक आम्ही। मला यातली काही माहिती नाही, कारण महाविकास आघाडीच्या सीटचे निर्णय महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय, आता सर्वे चालले, सगळ्या गोष्टी चालल्या, त्याच्यातून पक्ष निर्णय घेईल। पक्ष ज्याला तिकीट देईल आघाडी, आम्ही सगळे खासदार जे निवडून आलो 31च्या 31, हे 288 लोकांचा आम्ही पुढचे 3 महिने 2.5 महिने जे काय 70 दिवस नाही तर ना, म्हणजे आता ऑक्टोबरच्या दिल्लीमध्ये अशी खबर आहे की ते 25 ऑक्टोबरला इलेक्शन घेतील, नाही तर 15 नोव्हेंबरला घेतील। तर या दोन्ही तारखा ज्या असतील त्या तारखेला आम्ही 31च्या 31 खासदार 24/7 कोणाचे महायुती, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कोण काय घेणार, आणि तो त्यांचा अध्यक्ष, आणि ते काय नवीन नाही, कारण का त्यांचे सगळे निर्णय दिल्लीतच होतात, त्याच्यात नवीन काय। विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं और जब देखिए कि सरकार योजना बनाने वाली है, सुनने को मिल रहा है कि अपनी योजनाओं को लोगों तक पहुंचाएंगे, उनको सैलरी देनी है एट द कॉस्ट ऑफ वो, सरकार पैसे भराएगी। देखो ये सब जुमले, 3 महीने जब तक कोड ऑफ कंडक्ट नहीं आता, जितना पैसा खर्चा करे आपका और मेरा टैक्स का पैसा जो आप और मेरे डेवलपमेंट में जाना चाहिए, देखो अच्छे रास्ते, फुटपाथ, ये सब करना चाहिए, वो सारा पैसा ये कैसे चुन के आए इसमें है जा रहा है।
मुझे लगता है किसी ने तो RTI करना चाहिए सरकार के खिलाफ कि ये जो पैसा जा रहा है वो आपके इलेक्शन के लिए जा रहा है या आम आदमी जो टैक्स भरता है, जो ईमानदार है, उसके लिए जा रहा है। नहीं, आप देख रहे हैं डेटा स्पीक्स लाउडर देन वर्ड्स। डेटा कह रहा है कि एक टाइम ऐसा था जहाँ महाराष्ट्र में सबसे ज़्यादा क्राइम नागपुर में था, अभी वो शिफ्ट होके पुणे आया है। ये मेरा आरोप नहीं है, ये डेटा कह रहा है। लेट्स गो बाय डेटा। थैंक यू।